जिल्हा पुन्हा हादरला. एकाच दिवसात 3 खून. अलोस्यानंतर संग्रामपुरात दुहेरी हत्याकांड. सासऱ्याने गर्भवती सुनेला आणि नातवाला संपवले. सासऱ्याने केली नातू व सुनेची हत्या. बुलढाणा जिल्ह्यात काल सकाळी चिखली तालुक्यातील अलोसा शिवारात तरुणीचा जाळून खून झाल्याची घटना घडलीच होती. त्या घटनेचे धागेदोरे शोधण्यात पोलीस व्यस्त असतानाच संग्रामपूर दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. सासऱ्याने गर्भवती सून व 10 वर्षीय नातवाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. नारायण गायकी वय 65 वर्ष असे मारेकऱ्याचे नाव आहे. अश्विनी गणेश गायकी वय 30 वर्ष आणि समर्थ देवानंद गायकी वय 10 वर्ष असे मृतकाची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार आरोपी नारायण गायकी हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे. यामध्ये काल दुपारी देवानंद गायकी यांचा मुलगा समर्थ हा शाळेतून घरी आला. त्यावेळी घरगुती वादाचा राग मनात ठेवत आरोपी नारायण गायकी याने समर्थच्या तोंडावर कुऱ्हाडीने वार केला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर प्रकार पाहून समर्थची आई आरडाओरडा करत घराबाहेर पडत गेली. मात्र नारायण गायकी याची लहान सून 9 महिन्याची गर्भवती असल्याने तिला पडता आले नाही. सासऱ्याने काही विचार न करता लहान सून अश्विनीच्या अंगावर देखील कुऱ्हाडीने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी शेगावच्या दवाखान्यात नेले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेत दोघांचा खून झाल्याचे दिसत असले तरी अश्विनीच्या पोटातील 9 महिन्याच्या अर्भकाचा देखील आईच्या पोटातच मृत्यू झाला. जग पाहण्याच्या आधीच आजोबांनी त्याला जगातून उठवले. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तामगाव पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 7 ते 8 वर्षाचा होता. याच्या डोक्यामध्ये त्याला कुऱ्हाडीने वार करून त्याला जागीच संपवलं त्या ठिकाणी. त्यामुळे तो जागीच मयत झाला. मयत झाल्यानंतर तो लागलेच वरचे जे 2 रूम होते त्याच्या दोन्ही सुना वरच्या 2 रूममध्ये त्या ठिकाणी आराम करण्यासाठी गेलेला होता. त्यावेळेस त्याने ती एक पहिला रूम उघडल्यानंतर ह्याच्यातली जी फिर्यादी थोडक्यात त्या फिर्यादीचा दरवाजा उघडल्यानंतर तिने त्याला बघितलं. त्याच्या हातात कुऱ्हाड होती. पण त्याने तो घाईघाईने तिथून रूममधून निघून ज्याने त्याची जी दुसरी सून होती अश्विनी म्हणून ती त्या ठिकाणी आराम करायला गेली होती, तिच्या रूममध्ये घुसला आणि त्या कुऱ्हाडीने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिने मोठ्याने आवाज केला त्या ठिकाणी ती वार करत असताना. तर त्याच वेळेस जी ही सून होती दुसरी जी दुर्गा म्हणून ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं. तो जो आरोपी होता तिचा सासरा, तर तो सासरा थोडक्यात त्याचं नाव होतं नारायण भिकाजी गायकी. हा त्या सुनेला कुऱ्हाडीने कंटिन्यू तिला वार करत होता, ज्या डोक्यावर अंगावर समजा त्या ठिकाणी. आणि जशी त्या ठिकाणी आली ती घाबरून पळाली. जी दुर्गा गायकी म्हणून जी दुसरी सून होती ही घाबरून खाली पळाली. बाहेर पळाल्यानंतर तिने बाहेरच्यांना आवाज दिला त्या ठिकाणी असा घरामध्ये तो प्रकार चालू आहे म्हणून. बाहेरचे जे इतर जे शेजारचे राहणार होते ते ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी आले. ते येस्तोपर्यंत हा जो आरोपी होता सासरा हा त्या ठिकाणी पळून गेला होता त्या ठिकाणाहून. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी ते बघितलं का सून पण त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ती मयत जखमी होती. आणि ज्यावेळेस त्यांनी खालच्या रूममध्ये बघितलं तर त्या ठिकाणी पण त्यांचा जो समर्थ म्हणून मुलगा होता तो 7 ते 8 वर्ष तो त्या ठिकाणी मयत झालाच होता. तर आपण तात्काळ त्या ठिकाणी आरोपीला आपण ताब्यात घेतलेले. ताब्यात घेऊन आपण आपला जी जखमी होती तिला पण आपण ज्या ठिकाणी आपण शेगावला तिकडे आपण रेफर केलं होतं उपचाराकरिता. तर त्या दरम्यान अशी माहिती मिळाली का ती सुद्धा त्या ठिकाणी उपचार घेत असताना मयत झालेली आहे. आणि जो मुलगा आहे समर्थ हा देखील पहिलेच त्या ठिकाणी मयत झालेला होता. तर अशा दोघांवरती आता सध्या तिकडं दवाखान्यामध्ये इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी. आम्ही आरोपीला आता सध्या ताब्यात घेतलेलं, त्याच्याकडे विचारपूस चालू आहे आपली गुन्ह्याच्या अनुषंगाने. नेमकी अजून त्याच्या पलीकडे अजून दुसरं कारण होतं का त्याचं पण आम्ही शोध घेत आहे त्या ठिकाणी. आणि आता सध्या गुन्हा दाखल करण्याचं काम चालू असून त्या ठिकाणी आम्ही तात्काळ याबाबत माननीय SP साहेब आपले बुलढाणा यांना तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब यांना देखील आपण त्या ठिकाणी आणि DSP गवळी साहेबांना देखील आपण त्या ठिकाणी फोनद्वारे माहिती दिल्याने तात्काळ DSP साहेब या ठिकाणी हजर झालेले आहे. आणि पुढील तपासाबाबत योग्य तपास कसा करा दृष्टीने आरोपीला जास्तीत जास्त कसं शासनावर कडक शासन करता येईल व त्याच्याविरुद्ध कसं आपल्याला सखोल तपास करून त्याचा आपल्याला पुरावे जमा करून त्याच्याविरुद्ध असं भक्कम असं 400 दोषारोप कोर्टात कसं दाखल करता येईल याची आम्ही काळजी घेत आहोत. आणि माननीय DSP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.